नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं फ्युचर प्रो एज्युकेशन मध्ये. कसली डीए सिरीज आपण पाहतोय. आजचा त्याचा हा 6वा भाग. आजचा डीए आहे प्रॉफिट लॉस आणि डिस्काउंट वरती. जो तयार होणारा डीए आहे तो मिसिंग डीए आहे. म्हणजे कॅल्क्युलेट डीए आणि मिसिंग डीए याचं हे कॉम्बिनेशन आहे. ठीक आहे, प्रॉफिट लॉस आणि डिस्काउंटचे आपण कॉन्सेप्ट बघूयात. बघा, याच्यामध्ये काय टर्म्स आहेत? सीपी, एमपी, एसपी. ठीक आहे, त्याच्यानंतर प्रॉफिट लॉस अँड डिस्काउंट या 6 कॉन्सेप्ट वरती हा चॅप्टर डिपेंड आहे. ओके, तर आता बघा, सगळ्यात पहिले काय? सीपी, नंतर एमपी आणि नंतर एसपी. आता बघा, या ज्या व्हॅल्यू आपल्याला जर का काढायची, सीपी, एमपी आणि एसपीच्या व्हॅल्यू जर का पर्सेंटेज प्रॉफिट, पर्सेंटेज लॉस किंवा पर्सेंटेज डिस्काउंट वरून आपल्याला या व्हॅल्यू जर का काढायच्या म्हटलं, तर मेन आपण कुठला फॉर्म्युला वापरतो? तर न्यू व्हॅल्यू इज इक्वल टू 100 प्लस ऑर मायनस आर अपॉन 100 इंटू ओल्ड व्हॅल्यू. आता यामध्ये न्यू व्हॅल्यू कोणती असणार आहे आणि ओल्ड व्हॅल्यू कोणती असणार आहे? तर सीपी आणि एमपी याच्या बाबतीत ओल्ड व्हॅल्यू ही सीपी असणार आहे आणि न्यू व्हॅल्यू काय असणार आहे? एमपी असणार आहे. ओके, आणि जर का एमपी आणि एसपीच्या बाबतीत, एमपी आणि एसपीच्या बाबतीत ओल्ड व्हॅल्यू काय असणार आहे? एमपी असणार आहे आणि न्यू व्हॅल्यू काय असणार आहे? एसपी असणार आहे. आणि जर का सीपी आणि एसपीच्या बाबतीत बोलायचं झालं तर न्यू व्हॅल्यू काय असणार आहे? एसपी असणार आहे आणि ओल्ड व्हॅल्यू काय असणार आहे? सीपी असणार आहे. म्हणजे थोडक्यात काय हो, ही काय आहे? ऑलवेज ओल्ड व्हॅल्यू. सीपी ही काय आहे? ऑलवेज ओल्ड व्हॅल्यू. ही काय आहे? डिपेंड आहे कशावरती? कंडिशन वरती. तुम्ही सीपी बरोबर त्याला कम्पेअर करताय एमपी ला की एसपी बरोबर कम्पेअर करताय. जर का एसपी बरोबर कम्पेअर केली तर ही झाली न्यू ओल्ड व्हॅल्यू, आणि जर का सीपी बरोबर कम्पेअर केली तर ही झाली ओल्ड न्यू व्हॅल्यू. ओके, आणि ही ऑलवेज काय आहे? न्यू व्हॅल्यू आहे. याला कोणाबरोबरही कम्पेअर करा, ही काय आहे? न्यू व्हॅल्यूज आहे. ठीक आहे, या फॉर्म्युलाचा वापर करून आपण काय करणार आहे? एमपी, एसपी आणि सीपीचे ज्या किमती आहेत त्या काढणार आहोत. आता बघा, की जर का एक फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला सांगतो की समजा सीपी तुम्हाला 500 दिलेला आहे. ठीक आहे, आणि मार्कअप प्राइस तुम्हाला 20% दिलेली आहे. मार्कअप प्राइस किती दिली आहे? 20% दिली आहे. तर एमपी किती आली हो? एमपी आले 500 इंटू 120 अपॉन 100. ओके, 120 अपॉन 100. हे 0 गेट कॅन्सल. काय आली? 600 रुपये काय आली? एमपी आली. आता तुम्हाला एसपी काढायचे याच्यावरून, आणि तुम्ही डिस्काउंट दिलेला काय आहे हो? 10% आहे. डिस्काउंट किती आहे हो? 10% आहे. ओके, तर एसपी काढायची आहे आता तुम्हाला. ही 600 आहे. ठीक आहे, तुम्ही डिस्काउंट किती दिला तो? 10%, म्हणजे राहिले किती? 90%. आणि हे काय काय हो? 100. ओके, 0 गेट कॅन्सल. हे किती आले? 540. म्हणजे 500 रुपये जर का सीपी असेल तर 600 रुपये काय असणार आहे? एमपी, आणि 540 काय असणार आहे? एसपी असणार आहे. ओके, हे कसं काढलं? मार्कअप व्हॅल्यू दिली आहे तुम्हाला, डिस्काउंट व्हॅल्यू दिलेली आहे. तसंच आपण उलटही जाऊ शकतो. ओके, चला आजच्या आपल्या डीआय ला सुरुवात करूयात. काय म्हणतो डीआय बघा? स्टडी द फॉलोइंग डाटा केअरफुली अँड आन्सर द क्वेश्चन्स. A shopkeeper purchased item P at a certain price and marked this item by 20%, and again further up by rupees 500. Now then shopkeeper sold this item after allowing two successive discounts of 12.2% and 16% respectively, and in this way he earns 12% profit. Ratio of cost price of item P to item Q is 5:3. म्हणजे ओके, आता P विषयी यांचं बोलून झालेलं आहे. नंतर Q विषयी ज्यावेळी आपण चर्चा करणार आहोत त्यावेळी इथून पुढे आपण काय करूया? वाचूया. तोपर्यंत आपण P च्याच व्हॅल्यू काढूया. इकडे काय हो? जे काय आयटम दिलेले आहेत, हे बघा, आयटम कुठले आहेत? पी क्यू, त्याच्यानंतर इथं आर दिसतोय, त्याच्यानंतर इथं एस आहे, आणि हे बघा टी आहे. म्हणजे पी क्यू आर एस टी हे काय आहेत? 5 आयटम आहेत. बर, यांच्या काय काय दिलेले असणार आहेत तुम्हाला? सीपी,
एमपी आणि एसपी दिलेले असणार आहेत. ओके, सीपी, एमपी, एसपी दिलेले असणार आहेत. आता जरा बघूया आपण की इथं काय म्हटलेलं आहे, अ शॉपकीपर परचेस्ड आयटम पी ॲट अ सर्टन प्राइस अँड मार्क्ड दिस आयटम बाय 20%. ओके, अँड अगेन फर्दर अप बाय 500. ओके, म्हणजे काय केली, एक सीपी आहे, याची किती सीपी आहे माहित नाही अजून आपल्याला. ठीक आहे, त्याच्यावरती काय केलं त्यांनी, 20% मार्कअप व्हॅल्यू केली, मार्कअप केला आणि त्याच्यानंतर त्यांनी 500 रुपये अजून वाढवले. त्यामध्ये 500 रुपये काय केले, अजून वाढवले. काय म्हटलेलं आहे तिथून पुढे बघा, नाव देन शॉपकीपर सोल्ड दिस आयटम आफ्टर अलोविंग 2 सक्सेसिव्ह डिस्काउंट्स. आणि हे मार्कअप केल्यानंतर म्हणजे सीपी आहे त्याच्यावर मार्कअप केल्यानंतर आपल्याला एमपी भेटेल. आणि एमपी वरती 2 डिस्काउंट दिलेले आहेत. किती डिस्काउंट, 2. ते कोणते, 16 2/3 अँड 16%, असे 2 डिस्काउंट दिलेले आहेत. आणि या पद्धतीनं त्यांनी काय सांगितलं हो, की तो काय करतो, अशा पद्धतीनं तो 12% प्रॉफिट कमावतो. म्हणजे ही सीपी जी आहे ती जर का 100 असेल तर 112 रुपये काय असणार आहे, एसपी असणार आहे. ओके, या पद्धतीने तुमच्या हे लक्षात आलं असेल. आता काय करूया आपण, हे बघा इथं रुपीज मधली व्हॅल्यू 500 रुपये दिलेली आहे, याच्यावरच आपण काय काढायचं, म्हणजे याचा आधार घेऊन, म्हणजे तुमच्या एवढं लक्षात आलं असेल आता की आपण रुपयात याची व्हॅल्यू काढू शकतो. तर कशी काढायची व्हॅल्यू बघा जरा. ओके, बघा मी या आयटम पी ची सीपी काय म्हणतो, सीपीच कन्सिडर करतो. ओके, म्हणजे सीपी वरती काय केलं, 20% मार्कअप. 20% मार्कअप म्हणजे 120/100 म्हणजे किती हो, 6/5. म्हणजे किती, 6/5. मी डायरेक्ट लिहितो 6/5. ओके, प्लस फर्दर अप म्हणजे पुन्हा वाढवले 500. ओके, आणि ही काय झाली हो, एमपी झाली. ही काय झाली, एमपी झाली. ओके, आता या एमपी वरती 2 डिस्काउंट दिलेत. ओके, एमपी वरती काय केले, तो 2 डिस्काउंट दिलेत. एक डिस्काउंट काय हो, 16 2/3. आता 16 2/3 म्हणजे किती हो, 1/6. आणि डिस्काउंट दिलाय याचा अर्थ काय हो, व्हॅल्यू किती शिल्लक राहिली, 5/6. ओके, म्हणजे ही एसपी असणार आहे. ही काय असणार आहे, एसपी असणार आहे. नंतर त्याच्यावर 16% अजून डिस्काउंट दिलाय म्हणजे राहिले किती, 84%. म्हणजे किती राहिले हो, हे 21/25 शिल्लक राहिले. ओके, या पद्धतीनं. आणि ही काय झाली हो, एसपी झाली. ही काय झाली, एसपी झाली. आणि एसपी वरती 12% काय मिळवलंय, एसपी वरती 12% काय आहे, प्रॉफिट आहे. सॉरी, सीपी वरती काय आहे, 12% प्रॉफिट आहे. म्हणजे तुम्ही काय करू शकता, याच्यावरनं 100/112 100/112 ही काय आली, 25/28. ही काय झाली हो, सीपी झाली. ही काय झाली, सीपी झाली. म्हणजे या तिन्हीचं आपण काय करूया, कॉम्बिनेशन घेऊया. आता ही जी एमपी आहे, एमपी आहे हे बघा, ही जी व्हॅल्यू आहे एमपीची, ही आपण काय करूया, इथं पुट करूया. ठीक आहे, मग काय होईल बघा, इथं काय होईल, इथं ठीक आहे, ही जी व्हॅल्यू आहे एमपीची म्हणजे याच्यावरती काय केलं, ही व्हॅल्यू काय आली हो, एमपी आली की नाही. याच्यावरती काय हो, 5/6 एवढा डिस्काउंट आणि 21/25 एवढा हा डिस्काउंट व्हॅल्यू, डिस्काउंटेड व्हॅल्यू आली. ही डिस्काउंटेड व्हॅल्यू म्हणजे काय आली, एसपी आली. आणि एसपी वरती तुम्ही काय केलंय हो, या एसपी वरती एवढा काय केलेला आहे, 25/28 एवढा डिस्काउंट दिलेला आहे. कशावरती, एसपी वरती. ओके, आणि हे काय आलं, टोटल काय आली, सीपी आली. हे बघा बघा, आता मी तुम्हाला पुन्हा एकदा ही एकच स्टेप समजावतो. हे बघा, ही सीपी आहे. सीपी वरती 6/5 एवढा मार्कअप केली व्हॅल्यू. त्याच्यानंतर 500 रुपये अजून वाढवले. त्याच्यानंतर 5/6 हा डिस्काउंट मिळाला. नंतर 21/25 हा डिस्काउंट मिळाला. म्हणजे ही, हे बघा, ही व्हॅल्यू झाली एमपी ची, ही व्हॅल्यू झाली एसपी ची. आणि एसपी वरती
प्रॉफिट मिळवलाय. किती मिळवलाय प्रॉफिट? 12% प्रॉफिट मिळवलाय, बरोबर. मग 12% म्हणजे झाली काय व्हॅल्यू? 112%. हे कशाची व्हॅल्यू झाली? एसपी ची. एमपी ची व्हॅल्यू किती आहे हो? 100. म्हणजे हा रेशो किती आला? 28/25. ओके, सॉरी एमपी नाही इथं, सीपी. हा हा, तर बघा हे किती आले? 25 सीपी आली, 28 काय आली? एसपी आली. म्हणजेच ही जी व्हॅल्यू आहे ही व्हॅल्यू कशाची आहे हो? एसपी ची आहे. आणि एसपी ची व्हॅल्यू इथं डिनोट केली जाते आणि सीपी ची व्हॅल्यू काय हो? वर डिनोट केली जाणार आहे. ओके, मग या पद्धतीनं काय होईल हो? ठीक आहे, ज्यांना न्यू व्हॅल्यू इज इक्वल टू 100 प्लस आर अपॉन ओल्ड व्हॅल्यू प्लस ऑर मायनस आर अपॉन ओल्ड व्हॅल्यू या फॉर्म्युलाचा उलट सुलट पद्धतीनं ज्याला वापर करता येतो त्याला ही स्टेप काहीही अवघड नाही. जर का आपण मेनचा स्टडी करत असतो तर आपल्याला हे एवढं येणं अपेक्षित आहे. तुम्हाला एका स्टेप मध्ये हे मांडावंच लागेल. ओके, 25 ला 25 गेले, हे 7 त्रिक 21, 7 चौक 28. त्याच्यानंतर 3 एके 3, 3 दोन्ही 6. ओके, आता काय करूया आपण? इकडं 5/8 5/8 ने काय करूया? आत मल्टिप्लाय करूया. हे किती आले हो? सीपी इंटू 6/5 इंटू 5/8 प्लस हे 500 इंटू 5/8 इज इक्वल टू सीपी. हा, इथं किती आले? 5 गेट कॅन्सल. हे किती आले? 8 1 जा. ओके, इथं किती आले बघा? ओके, 8 न भाग घालवण्यापेक्षा आपण काय करूयात की छेद समान आहे, इथं छेद समान आहे, इथं ऍड करून घ्या. इथं किती आले हो? 6 सीपी प्लस हे काय आले? हे 500 पण तसंच राहू द्या. ठीक आहे, हे 500 तसेच राहिले. हे किती आले? 2500 आणि डिवायडेड बाय 8 इज इक्वल टू काय हो? सीपी. हे तिकडे जातील तर काय होतील हो? इज इक्वल टू 8 सीपी. आणि याला इकडे घेऊन चला 6 सीपी ला. ठीक आहे, हे 2500 आणि इकडे याला घेऊन गेलो तर हे किती आले? 2 सीपी आणि हे किती आले हो? 1250. म्हणजे सीपी ची व्हॅल्यू किती आली हो? 1250. ही जी सीपी ची व्हॅल्यू आली ती किती आली? 1250. ओके, आता जर का सीपी ची व्हॅल्यू भेटली तर हे बघा, सीपी च्या व्हॅल्यूवरनं ही एमपी ची व्हॅल्यू आहे की नाही, मग याच्यावर काय करा? सीपी च्या व्हॅल्यूवरनं एमपी किती आहे? एमपी बघा बरं किती? 1250 वरती किती? 6/5 प्लस 500. हे किती? हे 25 25 150. 1500 अधिक 500 म्हणजे किती आली? 2000. किती आली? किती आली व्हॅल्यू? 2000. 1500 अधिक 500. ओके, आणि ही टोटल व्हॅल्यू कशाची आहे हो? किंवा या एसपी काढा डायरेक्ट त्याच्यावरनं. किती? 1250 वरती किती प्रॉफिट मिळवलाय तुम्ही? 12% प्रॉफिट मिळवलाय. म्हणजे ही व्हॅल्यू कशाची आहे? 25 ची आहे आणि तुम्हाला 28 ची व्हॅल्यू काढायची आहे. ठीक आहे, हा, हे किती आलं बघा? 25 5 1,200. ठीक आहे, आणि 28 पंचे किती? 140. म्हणजे हे किती आले? 1400. चला बघा, समजलंय का? बघा मी पुन्हा एकदा सांगतो. सीपी आहे, सीपी वरती काय केला? 6/5 मार्कअप केली व्हॅल्यू, त्याच्यानंतर 500 रुपये अजून वाढवले, ही झाली एमपी. ठीक आहे, या एमपी वरती 2 डिस्काउंट दिले. पहिला डिस्काउंट होता 5/6, दुसरा डिस्काउंट किती होता? 16% म्हणजे 21/25. ही झाली व्हॅल्यू कशाची? एसपी ची. आणि एसपी च्या व्हॅल्यू वरती पुन्हा 12% काय आलाय? प्रॉफिट आलाय. म्हणजे 12% प्रॉफिट म्हणजे 25/28. आणि ही टोटल जी व्हॅल्यू आहे ती मी काय नेली? सीपी कडे नेली. म्हणजे बघा, मी उलट गेलो, एमपी वरनं एसपी ला गेलो, एसपी वरनं सीपी ला गेलो. ठीक आहे, जे सीपी एमपी आणि एसपी हा जो आपला सिक्वेन्स आहे, ओल्ड व्हॅल्यू न्यू व्हॅल्यू न्यू व्हॅल्यू, त्याच्यावरनं न्यू व्हॅल्यू, त्याच्यानंतर ही ओल्ड व्हॅल्यू आणि त्याच्यापेक्षा ही ओल्ड व्हॅल्यू आपण उलट उलट गेलो आणि आपण याचं काय केलं? आन्सर केलं. ओके, आणि याच्यावरनं मग सीपी वरनं एमपी ची व्हॅल्यू काढली, एमपी वरनं कशाची व्हॅल्यू काढली? एसपी ची व्हॅल्यू काढली. ओके, आता आपण काय करूया? क्यू आर एस टी यांच्या व्हॅल्यूज काढूया.
QRST यांच्या व्हॅल्यूज काढूया. ओके, काय म्हटलंय बघा पुढं काय म्हटलंय, रेशो ऑफ कॉस्ट प्राइस ऑफ P टू Q इज 5:3. म्हणजे P ची CP किती आहे, 5 रेशो आहे आणि Q ची किती आहे, 3 रेशो. म्हणजे 5 ची व्हॅल्यू किती हो, 1250. मग 1 ची व्हॅल्यू किती आली हो, 250, 250. ओके, म्हणजे 3 ची व्हॅल्यू किती आली, 25 त्रिक 75, 750. म्हणजे याची CP किती आली हो, 750. पुढे काय म्हटलंय बघा, अँड आयटम Q इज सोल्ड ऍट 16% प्रॉफिट. म्हणजे 750 वरती आपण काय करूया, 16% प्रॉफिट. ठीक आहे, 16% प्रॉफिट. 0 0 गेट कॅन्सल. ठीक आहे, 5 2 10, हे किती 15. किंवा आपण काय करूया डायरेक्ट, हे 750, हे 116, 100, 25 चौक 100, 25 त्रिक 75, 2 2 4, 2 15 आणि इथं किती 2 के 2. किंवा डायरेक्ट याला कॅल्क्युलेशन सोपं करण्याचा प्रयत्न करूया. इथं 30, हे 4 1 4, 4 2 8. ठीक आहे, उरले 3, 4 9 36 आणि 29 त्रिक 87, 870. ही व्हॅल्यू किती आली, 870 आली. बरं, या व्हॅल्यू विषयी आपल्याला कोणती इन्फॉर्मेशन दिलेली नाही. काय म्हटले बघा, म्हणजे हा मिसिंग आहे पार्ट. ओके, सेलिंग प्राइस ऑफ आयटम R इज 570 मोर दॅन दॅट ऑफ Q. म्हणजे R ची जी सेलिंग प्राइस आहे ती Q च्या सेलिंग प्राइसच्या 570 जास्त आहे. म्हणजे किती आले, 800 ने 500 1300 आणि वरचे 140 1440. म्हणजे ही CP किती, सॉरी SP किती आली हो, R ची 1440 आली. पुढे काय म्हटलंय बघा, and mark price of R is the same as the cost price of S. म्हणजे mark price of R is the same as the cost price of S, जी की cost price आपण अजून काढलेली नाही. ओके, पुढे बघा, पुढे काय म्हटलंय, आता कॉस्ट प्राइस विषयी बोलले इथं यसच्या, तर आपल्याला काय मिळून जाईल, MP मिळून जाईल. कशाची, R ची. ओके, पुढे काय म्हटलंय बघा, and mark price of R is the same as the cost price of S, which when sold at 1980. ठीक है, which when sold at 1980 earns a profit of 5%. म्हणजे यस ची SP काय झाली, सोल्ड ऍट 19, म्हणजे 1890 1890 ही काय झाली हो, SP. कशाची झाली SP, यस ची. ठीक आहे, यस ची काय झाली, SP झाली. आणि या SP वरती किती पर्सेंट प्रॉफिट मिळवलाय हो, 5% प्रॉफिट मिळवलाय. याचा अर्थ ही व्हॅल्यू कशी झाली, 105 ची, आणि ही 100 ची व्हॅल्यू म्हणजे CP आपल्याला मिळून जाईल. CP कोणाची, यस ची CP. ओके, 21 + 105, 21 9 189, हे किती आले, 18. ठीक आहे, SP किती आली हो मग, ही 1800. SP किती आली, ही 1800. मग जर का ही SP CP किती आली, 1800. जर का ही CP 1800 असेल तर ही MP सुद्धा किती असेल हो, 1800 असेल. ही व्हॅल्यू आपल्याला माहित नाही, ही मिसिंग आहे. ओके, चला पुढे बघूया. आता शेवटचं वाक्य काय बोललेत बघूया. शेवटचं वाक्य काय हो, मार्क प्राइस ऑफ T इज 16.3% मोर दॅन दॅट ऑफ आयटम R. ओके, MP, T ची MP किती आहे हो, T ची MP किती आहे, तर 16.3% मोर दॅन R ची MP किती हो, 1800. आणि त्याच्यापेक्षा 16/3 म्हणजे किती हो, 1/6. म्हणजे याच्यापेक्षा अबो म्हणजे मोर म्हणजे किती हो, 7/6. या पद्धतीनं 6 के 6, 6 त्रिक 18, 7 त्रिक 21. म्हणजे ही व्हॅल्यू किती आली हो, 2100. ही व्हॅल्यू किती आली, 2100. आणि या पद्धतीने इथं DI चे
हा पॅराग्राफ संपला, याचा अर्थ आपल्याला या दोन काय व्हॅल्यू मिसिंग आहेत, या दोन व्हॅल्यूज मिसिंग आहेत. आपल्याला फक्त 2100 एवढ्या पुरतच दिलेलं आहे, 7-21. ओके, या पद्धतीनं. चला आता काय करूया आपण, याच्यावरचे एक एक क्वेश्चन बघूया. ओके, आपल्याला पुन्हा पुन्हा माघारी यायला नको म्हणून मी इथं काय केलेलं आहे, याचा चार्ट कॉपी करून ठेवलेला आहे. ओके चला, 26 नंबर क्वेश्चन बघा. इफ आफ्टर सेलिंग आयटम P and R together total profit percent earned by the shopkeeper is 26/9, then what is the markup percent on item R by the shopkeeper? बघा काय म्हटलेलं आहे, जर P आणि R एकत्र विकले गेले तर त्यांचा जो हे आहे प्रॉफिट पर्सेंटेज आहे ते किती येतो, 26/9. ओके, 26/9. P कुठे आहे, इथं, R इथं. यांच्या सेलिंग प्राइस तुम्हाला माहिती आहे, यांच्या सेलिंग प्राइस तुम्हाला माहिती आहेत. म्हणजे टोटल सेलिंग प्राइस किती आली हो, टोटल एसपी किती आली याची, 2840 आली, बरोबर ना. 1400 अधिक 1440 म्हणजे 2840 आली. आणि या 2840 वरती किती प्रॉफिट मिळवलाय, तर 26/9. ओके, 26/9 हे किती आले बघा, 954. हे किती आले, 18. ओके, किती आले, 934 अधिक 2 236 म्हणजे हे किती, 236 डिवायडेड बाय 900. 26/9 ची जी व्हॅल्यू आली किती आली, 236 डिवायडेड बाय 900 म्हणजे ही 900 ही व्हॅल्यू कशाची आली हो, सीपी ची आली. ही कशाची व्हॅल्यू आली, प्रॉफिटची आली. म्हणजे एसपी किती असणार हो, एसपी किती असणार हो, 1136. एसपी किती आहे, सीपी ही व्हॅल्यू आहे, प्रॉफिट ही व्हॅल्यू आहे, एसपी किती असणार आहे, 1136. म्हणजे 2840 म्हणजे 1136, 2840 म्हणजे 1136. तर 900 म्हणजे किती, तुम्हाला सीपी मिळून जाईल. ओके, तुम्हाला काय मिळेल, सीपी मिळून जाईल, टोटल सीपी मिळून जाईल. ओके, देन टोटल सीपी इज इक्वल टू काय असणार हो, 2840 आणि हे किती येतो 1136 आणि 900 ची व्हॅल्यू काढायची. 900 म्हणजे काय असणार आहे, टोटल सीपी असणार आहे, कारण हा टोटल प्रॉफिट पर्सेंटेज आहे ना, टोटल प्रॉफिट पर्सेंटेज आहेत. ओके, या पद्धतीनं. ओके चला बघा इथं किती आहे, हे कॅल्क्युलेशन बघा किती आलं. हा, तर बघा आपण 4 न भाग लावूया, ठीक आहे, सॉरी. हा, 4 दोन्ही 8 उरले 3, 4 8 32 उरला 1, 4 चौक 16. अरे 284 ला 284 इकडे नको मग भाग लावायला, इकडे लावूया. 4 दोन्ही 8 उरल्या 1, 4 दोन्ही 8 उरले 2, 4 पंचे 20 आणि 284 ला 284 गेले. किती आली हो टोटल सीपी, किती आली 2250. त्यापैकी ही किती आहे हो, पी ची सीपी किती आहे हो, 1250. म्हणजे आर किती असणार आहे हो, 1000 असणार आहे, कारण टोटल सीपी आहे ना. म्हणजे हे 1250 अधिक काय हो, आर ची जी सीपी आहे ती, हे इकडे गेल्यानंतर आर ची सीपी आपल्याला किती भेटेल, 1000 भेटेल. ओके, अशा पद्धतीनं. चला, आणि पुढे काय म्हटलेलं, व्हॉट इज द मार्कअप पर्सेंट ऑन आयटम आर बाय द शॉपकीपर. ओके, तुम्हाला काय विचारले हो, मार्कअप पर्सेंट व्हॅल्यू विचारले, मार्कअप पर्सेंट व्हॅल्यू विचारले. म्हणजे 1000 ची वस्तू कितीला लावले हो, 1800 रुपयाला लावले. म्हणजे 800 रुपये काय लावले, वाढवून लावले, किती वरती, 1000 वरती. म्हणजे मार्कअप पर्सेंट, मार्कअप पर्सेंट इज इक्वल टू 800 रुपये वाढवून लावले, किती वरती, 1000 वरती. म्हणजे 00 म्हणजे व्हॅल्यू किती आली, 80%. 80% काय लावले, वाढवून लावले. म्हणजे ऑप्शन ए, आन्सर काय असणार आहे, 80%, ऑप्शन ए. चला पुढचा बघूया. इफ मार्कअप पर्सेंट ऑफ आयटम क्यू अँड आर इज द सेम. मार्कअप पर्सेंट दोन्हीचा काय आहे, सेम आहे. कशाचा, क्यूचा आणि
क्यूचा आणि आरचा. ओके. अँड द प्रॉफिट पर्सेंट अर्न बाय सेलिंग आर इज 20%. आणि आर ला विकून किती प्रॉफिट मिळतोय? 20% प्रॉफिट मिळतोय. देन व्हॉट इज द अमाऊंट ऑफ डिस्काउंट? अमाऊंट ऑफ डिस्काउंट ऑफर्ड ऑन आयटम क्यू. ओके. आरची एसपी काय हो? आरची एसपी किती आहे हो? 1440. एसपी किती आहे आरची? 1440. ओके. याच्यावरती काय केलं हो? 20% सॉरी प्रॉफिट मिळवलाय. याचा अर्थ तुम्हाला सीपी ऑफ आर भेटून जाईल. किती असणार आहे सीपी ऑफ आर? 1440. याच्यावरती काय हो? 20% प्रॉफिट म्हणजे 120 ची व्हॅल्यू 1440 आहे. मग 100 ची व्हॅल्यू किती? 0 ला 0 गेले, हे 12. किती आली हो व्हॅल्यू? 1200 आली. सीपी ऑफ आर किती आली? 1200. सीपी ऑफ आर किती आली? 1200. ओके. आता सीपी ऑफ आर 1200 आली. त्यानंतर काय म्हटलेलं आहे त्यांनी? मार्कअप पर्सेंट ऑफ क्यू अँड आर इज द सेम. ओके. मग आरचं मार्कअप पर्सेंट किती आहे बघूया ना. मार्कअप पर्सेंट कशाचे? आरचे किती आहेत बघा. 1200 वरनं किती गेली व्हॅल्यू? 1800. म्हणजे 600 रुपये वाढवली. किती पाठीमाग? 1200 पाठीमाग. हे किती आले? 0 0 गेट कॅन्सल. 12 म्हणजे 60. म्हणजे 50% काय आहे? मार्कअप व्हॅल्यू आहे. 50% काय आहे? मार्कअप व्हॅल्यू आहे. याचा अर्थ याची क्यूची पण काय असणार आहे? मार्कअप व्हॅल्यू 50%च असणार आहे. म्हणजे मार्क प्राइस एमपी ऑफ क्यू किती असणार बघा बरं. 750 वरती 50% मार्कअप केले म्हणजे किती झाले? 150 झाले. 50% मार्कअप केले म्हणजे किती झाले? 150 झाले. 0 0 0 0 गेट कॅन्सल. 15 5 75 उरले 7. 15 7 105. 105 आणि हे किती? 112. ठीक आहे. 112 म्हणजे 1125 काय झाली हो? 1125 व्हॅल्यू कशाची झाली? मार्क प्राइस ऑफ क्यू. आणि मार्कअप व्हॅल्यू तुम्हाला विचारले. ठीक आहे. म्हणजे मार्कअप व्हॅल्यू म्हणजे 1125 मधून 750 गेले. 1125 मधून 750 गेले म्हणजे तुम्हाला मार्कअप अमाऊंट भेटेल. मार्कअप अमाऊंट भेटेल. इथं किती हो? 5. 12तून 1 मिनिट. अरे इथं आपल्याला काय दिलंय हो? डिस्काउंट ऑफर विचारलंय. मार्कअप नाही विचारलं तर काय विचारलंय? डिस्काउंट ऑफर विचारले. बघा डिस्काउंट म्हणजे काय? 1125 ची वस्तू 870 ला विकली. 870 ला विकली तर काय हो? डिस्काउंट किती येतोय बघूया. हे 5. हे किती? 12तून 7 गेले 5. आणि हे 11तून 9 गेले 2. 255. ठीक आहे. म्हणजे काय आली? ऑप्शन बी. ऑप्शन बी. डिस्काउंट व्हॅल्यू किती आली? मार्कअप व्हॅल्यू नाही तर डिस्काउंट व्हॅल्यू किती आली असं विचारलंय. तर किती आली हो डिस्काउंट व्हॅल्यू? 255. पुढचं बघा. शॉपकीपर मार्कअप द प्राइस ऑफ आयटम येस as X% above the cost price and sold after allowing 2 successive discounts of 250 and 5.5% respectively. Then what is the value of X? Okay. Yes या आयटमची किंमत X% नी वाढवली. ओके. म्हणजे त्याची एमपी किती झाली हो? हे बघा 1800 वरती 100 प्लस एक्स. 100 प्लस एक्स अपॉन 100 म्हणजे याची किती झाली हो? 18. 100 प्लस एक्स ही काय झाली हो? एमपी झाली. एमपी झाली. आणि या एमपी वरती पहिल्यांदा 250 रिस्पेक्टिव्हली म्हटलंय. पहिल्यांदा 250 डिस्काउंट दिला आणि नंतर 5.5% डिस्काउंट दिला. ओके. म्हणजेच याचा अर्थ बघा 2 सक्सेसिव्ह डिस्काउंट दिलेले आहेत. याचा अर्थ या एमपी वरती म्हणजे 18 इंटू 100 प्लस एक्स याच्यावरती 2 डिस्काउंट दिलेले आहेत. पहिला डिस्काउंट काय हो? 250चा म्हणजे 250 वजा केले आणि या 250 वजा केल्यानंतर त्याच्यावरती 5.5% 5.5% म्हणजे राहिले किती हो? 94.5%. बरोबर ना. एवढी आली डिस्काउंटेड व्हॅल्यू. बरोबर ना. 5.5 जर का डिस्काउंट दिला तर 94.5 ही काय आली? डिस्काउंटेड व्हॅल्यू. आणि ही काय झाली हो? एसपी झाली. बघा ही काय झाली? एसपी झाली. हे बघा
याच्यावरती पहिल्यांदा 250 रुपये डिस्काउंट दिला, त्याच्यानंतर 5.5% डिस्काउंट दिला, त्यानंतर ESP मिळाली आणि ESP तुम्हाला माहिती आहे ऑलरेडी किती आहे हो, 1890. हे किती आहे हो, 1890. ओके, हे बघा याची ही दुप्पट आहे. ठीक आहे, याची ही दुप्पट आहे. याच्यानंतर इकडं 2000, याला इकडे घेऊन येऊया. ठीक आहे, किती आले 2000, म्हणजे किती आले 1800 अधिक 18x वजा हे किती आले हो 250 बरोबर किती आले 2000. ओके, याला इकडे घेऊन चला, सगळेच इकडे घेऊन चला. 18x ची व्हॅल्यू तुम्हाला भेटून जाईल. हे किती आले हो 250 म्हणजे 2250 वजा 1800. हे बघा हे काय होतील हो, 1800 मधून 250 गेले, 1550 उरले आणि 1550 2000 मधून 1550 गेले, किती उरले 450 उरले. म्हणजे x ची व्हॅल्यू बघा 450 डिवाइडेड बाय 18, 18 एके 18, 18 दोन्ही 36 उरले 9, 18 पंचे 90, 18 पंचे 90 म्हणजे x ची व्हॅल्यू किती आली 25 आली. x ची व्हॅल्यू किती आली 25 आली. ऑप्शन सी, ऑप्शन सी 25. बघा समजलंय का काय झालं इथं. पहिल्यांदा x% मार्कअप केली म्हणजे 1800 वरती x% मार्कअप ही झाली एमपी. एमपी वरती एक 2 डिस्काउंट दिलेले आहेत, पहिला दिला 250चा, दुसरा दिला 5.5चा, त्यानंतर मिळेल एसपी आणि याच्यावरून तुम्ही काय काढली x ची व्हॅल्यू काढली. चला पुढचा बघूया. बघा काय म्हटलंय, रेशो ऑफ मार्कअप अमाउंट ऑन आयटम आर टू दॅट ऑफ ऑन यस इज 5:6. मार्कअप अमाउंट, मार्कअप पर्सेंट नाही हा, मार्कअप अमाउंट ची जी व्हॅल्यू आहे कशाची आर ची आणि यस ची, ती कोणत्या रेशो बरोबर आहे 5:6 या रेशो बरोबर आहे. अँड डिस्काउंट पर्सेंट ऑफर्ड ऑन आयटम यस इज 12.5%. देन व्हॉट इज द लॉस पर्सेंट इनकर्ड ऑन आयटम आर बाय द शॉपकीपर. ओके चला काय म्हटलंय बघा, इथं आपल्याला आर ची कॉस्ट प्राइस माहित नाही आणि यस ची मार्क प्राइस माहित नाही, त्यामुळे दोन्हीच्याही मार्कअप व्हॅल्यूज आपल्याला कळणार नाहीत. पण त्यांनी काय सांगितलं हो, डिस्काउंट पर्सेंट ऑफर्ड ऑन यस, यस वरती डिस्काउंट किती ऑफर केलाय हो, यस वरती डिस्काउंट किती ऑफर केलाय 12.5. ओके, आता बघा इथं सेलिंग प्राइस किती आहे हो याची, यस ची सेलिंग प्राइस किती आहे हो 1890. किती आहे 1890. ओके, आणि यावरती डिस्काउंट किती दिलंय 12.50. आता 12.5 म्हणजे किती हो 12.5% म्हणजे 1/8. आता 1/8 ही 8 ही व्हॅल्यू काय हो एसपी, ही कशाची व्हॅल्यू डिस्काउंटची. याचा अर्थ 7 व्हॅल्यू कशाची असणार आहे हो, 7 व्हॅल्यू कशाची असणार आहे एसपी ची असणार आहे. म्हणजे ही 7 एसपी ची व्हॅल्यू आहे आणि 8 ची व्हॅल्यू म्हणजे तुम्हाला इथं मार्कअप व्हॅल्यू भेटून जाईल. 7 एके 7, 7 दोन्ही 14, 7 7 49. ठीक आहे, 27 8 216, 216 म्हणजे 2160. ही व्हॅल्यू किती आली हो 2160. कशाची यस ची मार्कअप व्हॅल्यू काय आली हो, मार्कअप व्हॅल्यू ऑफ मार्क प्राइस ऑफ यस इज इक्वल टू किती आली 2160 आली. ठीक आहे, आता ही जी अमाऊंट किती आहे बघा बरं, किती आहे अमाऊंट बघा 1800 वरून 2160 म्हणजे 360 रुपये अमाऊंट आहे. ठीक आहे, मार्कअप व्हॅल्यू कशाची यस ची, मार्कअप व्हॅल्यू, मार्कअप व्हॅल्यू कशाची यस ची किती आहे 360 आहे आणि त्यांनी त्याची रेशो मध्ये व्हॅल्यू किती दिली हो 6x. म्हणजे x ची व्हॅल्यू किती आली हो 36 म्हणजे 5x ची व्हॅल्यू किती असणार हो 300. म्हणजे याच्यावरनं 300 मायनस केले म्हणजे 1500 रुपये सीपी कशाची आली हो आर ची आली. कारण का आर चा रेशो किती आहे हो 5 रेशो आहे, म्हणजे 5x ची व्हॅल्यू किती आली 300. म्हणजे याची मार्कअप जी व्हॅल्यू आहे कशाची, मार्कअप व्हॅल्यू ऑफ आर किती येणार हो 300 येणार. का बरं 6 रेशोची व्हॅल्यू 360 आहे तर 5 रेशोची व्हॅल्यू किती असणार आहे 300 असणार आहे. अशा पद्धतीनं हे आले 1500. ओके 1500 आले. आता 1500 ची वस्तू 1440 ला विकली आहे बघा, 1500 ची वस्तू कितीला विकली हो 1440 ला विकली. ऑब्व्हियसली काय झालंय हो लॉस झालाय. म्हणजे लॉस पर्सेंट किती असणार आहे हो 60 रुपये.
किती असणार आहे 60 रुपये. किती वरती 1500 वरती. ठीक आहे 1500 वरती 0 गेट कॅन्सल 15 चौक 60 4% काय असणार आहे लॉस असणार आहे. ऑप्शन नंबर डी काय असणार आहे 4% लॉस. बघा समजलंय का. ठीक आहे आणि आता शेवटचा क्वेश्चन बघूया. इफ लॉस पर्सेंट इनकर्ड if loss percent incurred after selling item R is 10%. ठीक आहे R विकल्यानंतर किती 10% काय होतो लॉस होतो. And the cost price of T is the average cost price of all remaining 4 items. If profit percent earned after selling item T is 40%, then what is the discount percent offered on a item T? ओके बघा 10% काय होतो लॉस होतोय कशाला आर ला. आर ची एसपी किती हो 1440 म्हणजे सीपी किती असेल आर ची सीपी किती असेल 1440. हा काय हो लॉस आहे 10% म्हणजे 90% ची व्हॅल्यू किती आहे हो 1440 आहे. तर 100% ची व्हॅल्यू किती असेल. ठीक आहे 0 गेट कॅन्सल. हे किती आले 16 म्हणजे किती आले 1600. हे किती आले 1600 म्हणजे 1600 रुपये किंमत कशाची आली हो आपल्या आर ची आली. बरोबर. आता बघा 1250 आणि 750 किती आले 2000 2000 3000 4000 हे 5400 म्हणजे 5400 आली टोटल. कारण काय सांगितलं त्यांनी सॉरी त्यांनी काय सांगितले टी ची जी कॉस्ट प्राइस आहे ती ऍव्हरेज कॉस्ट प्राइस ऑफ ऑल अबव 4. ओके म्हणजे याची टोटल व्हॅल्यू किती आली हो 5400. त्याला जर का मी 4 ने डिवाइड केलं तर किती आली 4 एके 4 4 एके 4 उरला 1 4 त्रिक 12 उरले 2 4 दोन्ही सॉरी 4 पंचे 20 1350 किती आली 1350 म्हणजे 1350 ही व्हॅल्यू कशाची आली हो सीपी आली टी ची. ओके आणि त्यांनी काय म्हटलंय इफ प्रॉफिट पर्सेंट आफ्टर सेलिंग आयटम टी इज 40%. याचा अर्थ याची जीएसपी असणार आहे. ठीक आहे एसपी असणार आहे कशाची टी ची किती किती असणार आहे 1350 वरती 40% प्रॉफिट मिळवायचं आहे. ओके मग याची सीपी किती आहे बघूया 0 गेट कॅन्सल. ठीक आहे 14 पंचे 70 14 त्रिक 42 42 आणि 3 49. ठीक आहे उरले किती 4 14 एके 14 14 आणि 4 18 1890. 1890 काय असणार आहे हो याची एसपी असणार आहे. ओके आता बघा 1890 ही एसपी आहे. त्यांनी विचारलंय डिस्काउंट पर्सेंट किती आहेत. डिस्काउंट पर्सेंट म्हणजे बघा इथं हे बघा 2100 ही मार्कअप व्हॅल्यू आहे आणि सेलिंग प्राइस म्हणजे 2100 ज्याच्यावर मार्कअप सॉरी मार्क प्राइस मार्कअप प्राइस नाही मार्क प्राइस किती आहे 2100 आणि सेलिंग प्राइस किती आहे 1890 म्हणजे डिस्काउंट किती दिलं हो. ठीक आहे डिस्काउंट पर्सेंट ऑफ अ टी बघूया किती हो 2100 वजा 1890 डिवाइडेड बाय 2100 इंटू 100. बघा किती आलं हे 210 आणि हे 2100 गुणिले 100 शून्याला शून्य गेले 21 10 110 210 किती आले 10% व्हॅल्यू काय आली डिस्काउंट पर्सेंटची व्हॅल्यू किती आली 10% म्हणजे आन्सर काय असणार आहे नन ऑफ दीज म्हणजे 10%. वर आता कुठं 10% नाही त्यामुळे काय आपला आन्सर असणार आहे नन ऑफ दीज. अशा पद्धतीनं हा डी आहे इथं संपतो. बघा समजलंय का. आशा करतो की या कॉन्सेप्ट तुमच्या आता क्लिअर झाल्या असतील. थँक्यू.